अखिल ठाणे जिल्हा वारकरी संप्रदाय आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। सदरील अखंड हरिनाम सप्ताह गोवेली येथील क्रीडा संकुलन टिटवाळा रोड येथे मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 ते मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी या कालावधीत संपन्न होणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव होणार आहे। यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। रामदास पष्टे, युवा महाराष्ट्र, टिटवाळा। गणपती बाप्पाच्या पवित्र पावलाने पवित्र अशा या टिटवाळ्याच्या परिसरामध्ये गोवेली नाका येथे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सव 16 तारखेपासून 23 तारखेपर्यंत त्याचं आयोजन केलेलं आहे। ह्या कार्यक्रमामध्ये अनेक कीर्तनकार, दिग्गज विचारवंत आपल्या विचाराने येणाऱ्या भाविकांना समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ह्या परिसरातील कल्याण ग्रामीण असेल, कल्याण शहर असेल, टिटवाळा असेल, शहापूर, मुरबाड, बदलापूर, भिवंडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना, भाविकांना आपल्या माध्यमातून मी ह्या अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सवाचा स्वागताध्यक्ष म्हणून जाहीर निमंत्रण देतो। आमचे सहकारी काही प्रत्येक माणसापर्यंत पत्रिका घेऊन पोचू शकत नाही। पत्रिका दिली म्हणजे आग्रहाचं आमंत्रण आहे असं समजण्याचं काही कारण नाही। ज्यांना पत्रिका नाही मिळाली त्यांना आपल्या माध्यमातून जे आमंत्रण आज मी देतो आहे, माझ्या आणि महादेव केशव महाराजांच्या आणि वारिंगे महाराजांच्या माध्यमातून, ते त्यापेक्षा जास्त खास आहे असं समजून या अखंड हरिनाम सप्ताह आणि धर्मजागरण महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांनाच मी आग्रहाची विनंती करतो। वारकरी मंडळी येतील। आता जर रस्त्याची परिस्थिती बघितली तर या धूळ म्हणा किंवा अत्यंत दयनीय अवस्था आहे, तर या संदर्भात आपण संबंधित विभागाला काय सूचना करणार आहात का? रस्त्यासाठी सप्ताह ठेवला नाही आणि सप्त्यासाठी रस्ता नाही। मी मगाशी सांगितलं, दिंडींची परंपरा 13व्या शतकातली आहे। 13व्या शतकामध्ये रस्ते नव्हते। जेव्हा याचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला त्यावेळेला काट्याकुट्यातून आमचे वारकरी जात होते। आता रस्त्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्या रस्त्याच्यामुळे कोणी आमचा वारकरी किंवा येता येणारा भाविक हा अडकून पडेल अशा प्रकारची परिस्थिती नाही। वारकरी हा भक्तीने प्रेरित झालेला माणूस आहे, हा भक्तीने रंगलेला माणूस आहे। त्याच्यामुळे जिथे अखंड हरिनाम सप्ताह असतो, जिथं धर्मजागरण महोत्सव असतो, त्या ठिकाणी रस्ता असो नसो, तो पायी जरी चालत तिथून आला नाही, गाडीने आला नाही, घरी जरी असला तरी त्याचं मन, त्याचं शरीर घरी असेल पण त्याचं मन या ठिकाणी निश्चितपणाने उपस्थित असेल। त्याच्यामुळे ह्या रस्त्याच्यामुळे कोणी आमचा भाविक या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती होणार नाही। असं बघा, वारिंगे महाराजांनी सांगितलं की हा सप्ताह मागच्या किती वर्षापूर्वी 24ला झाला होता। 24ला झाला होता श्रीमलंगला, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये। आता हा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये होतो। आज या ठिकाणी होतो आहे, पुढच्या वर्षी अजून कुठल्या ठिकाणी होईल, अजून वेगळी माणसं व्यवस्थेमध्ये असतील। पण शेवटी ह्याला नावच अखंड आहे ना, याच्यामध्ये खंड पडणार नाही। आपले सगळे संप्रदायातले लोक आहेत, वारकरी संप्रदायातले, हे त्याची काळजी घेतील आणि पुढच्या वर्षी अजून कुठल्या तरी तालुक्यामध्ये निश्चितपणाने हा सप्ताह होईल। या संदर्भामध्ये जे वारकरी सहभाग घेतात आणि एवढे वर्ष वारकऱ्यांना झाले, तर शासन दरबारी वारकऱ्यांसाठी काय आपण उपाययोजना केलं का? त्यांना जे अनुदान मिळणार आहे त्यांच्या नोंदी करायच्या आहे,
याच्यासाठी काय सहभाग नाही, घेतलाय? वारकऱ्यांना अनुदान तर चालूच आहे, गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आत्ता सुरू आहे असं नाही. ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, जो पात्र आहे शासनाच्या निकषामध्ये जी व्यक्ती बसतो त्याला अनुदान मिळते. नव्याने काही मागण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही मला. विषय रास्त आहे, पण आतापर्यंत वारकऱ्यांनी केलेलं कार्य हे कुणी मदत करील आणि मग करील अशा अपेक्षेने वारकरी करत नाही. त्यांचं भजन कीर्तन, त्यांच्या वाऱ्या, त्यांच्या दिंड्या या अव्याहतपणे चालू आहेत. आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जरी बघितलं असेल तरी त्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचं जे धर्मकार्य होतं याला खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून त्याला सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळी शासन स्वतःहून एखाद्या कार्याला सहकार्य करतं तेव्हा वारकरी त्याचं स्वागतच करतं की नाही. तेव्हा शासनाने सहकार्य करावं आणि वारकऱ्यांनी कार्य करावं असा वारकरी संप्रदाय नाही. जे कार्यक्रमाचं नियोजन आहे कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आता या वारकरी संप्रदायाची जी काही नियमावली असते कार्यक्रमाची, सकाळी काकडा असतो, विष्णू सहस्रनाम आहे, मग ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणानंतर मग त्या ज्ञानेश्वरीवरती काही चिंतन सांगितलं जाणार आहे. दुपारी या ठिकाणी विठ्ठल जप आहे. संध्याकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्यानं याच्यामध्ये होणार आहेत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये, हजारो महिला मंडळाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सामुदायिक हरिपाठ संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर कीर्तन होईल, महाआरती होईल आणि रात्री या ठिकाणी या सर्व तालुक्यांची नावं जी आपण पत्रिकेमध्ये छापलेली आहेत त्या तालुक्यातील संगीत भजनंसुद्धा या कार्यक्रमामध्ये ठेवलेले आहेत. किती लोक या ठिकाणी कशा प्रकारचं नियोजन? आम्ही तर हजारो लोकांना आवाहन केलेलं आहे आणि आपण मंडपसुद्धा बघताय की प्रशस्त मंडप आहे आणि या मंडपामध्ये साधारणतः 25 ते 30 हजार माणसं मंडपात बसतील आणि मंडपाच्या बाहेरसुद्धा 10-20 हजार माणसं बसतील एवढी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. 50,000 भाविक येतील असा आमचा आकडा आहे. कारण श्री मलंगगडाच्या पायथ्याशी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये या भागातील जास्तीत जास्त उपस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळत होती. आता रायता असेल, गोविले असेल, हा जो परिसर आहे हा परमार्थामध्ये पूर्ण रंगलेला हा परिसर आहे. मग लहान खाणी जरी कार्यक्रम असतील गावातले तरी त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण बघताय तर 5-5 हजार लोक जर उपस्थित असतात तर हा ठाणे जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. तेव्हा जिल्ह्यातून या ठिकाणी 50,000 भाविक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. महोत्सवाच्या निमित्तानं आपण काय आपलं मत व्यक्त करतो? सनातन धर्म की जय या धर्मजागरण महोत्सवाला जसे विविध परंपरेतील, विविध संप्रदायातील संत मंडळी येणार आहेत. त्याच्यामध्ये आमच्या अयोध्या राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत स्वामी गोविंद देवगिरीजी, आत्ताच मी अयोध्याला गेलो होतो ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला. त्यावेळी मला ते बोलले की मी ह्या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहे. तर त्यानंतर आमच्या भगवाधारीमधले नागासाधू असोत किंवा दंडीस्वामी असो, अनेक आखाड्याचे महंत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 22 तारखेला संतांची नजदीकच्या काळामध्ये कुंभमेळा इथं होणार आहे नाशिक त्र्यंबकेश्वरला. त्याची एक छोट्या खाणी संतांची एक बैठक देखील 22 तारखेला या ठिकाणी सगळ्या साधू संतांची या ठिकाणी होणार आहे आणि विविध आखाड्याचे, विविध संप्रदायाचे भगवाधारी साधू संत या ठिकाणी मोठे मोठे महात्मा, महामंडलेश्वर, धर्माचार्य हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी सर्वांना विनंती करीत आहे की आपण सर्वांनी ज्ञान तरी ऐकायचंच आहे. तशाच पद्धतीनं जे तपस्वी महात्मा लोक नाथपंथाचे वगैरे, काही दंडी साधू आहेत, काही नागा साधू आहेत, यांच्या दर्शनाचा सुद्धा तुम्ही सर्वांनी मिळून लाभ घ्यावा एवढंच मी या ठिकाणी विनंती करीत आहे.